बघ किती मोठं रॅबिट आहे बघा. तर मंडळी हे बघा करकर आहे आणि तांब आहे मोठी. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश पाटील. तर मित्रांनो आज खूपच थंडी लागते आणि मॉर्निंगला आता मॉर्निंग वॉकला निघालोय आम्ही. हे पहा आणि तुम्हाला क्लायमेट दाखवतो मी समोरचं. खूपच छान क्लायमेट आहे. मी आता जस्ट एडिटिंग करून उठलोय आणि बाहेर असाच राऊंडला आलो तर बघतोय तो क्लायमेट एक नंबर क्लायमेट झालेला. आणि इकडचे फ्लावर्स बघा खूप छान असे फ्लावर्स आहेत. मित्रांनो मी ब्लॉगिंग करतोय ना, माझे हात हिलतायत, एवढे कापतायत माझे हात. तर खूप छान असं क्लायमेट आहे, नक्की बघा. तर मंडळी मी एक गोष्ट नोटीस केली. आता मी वॉकिंग करतोय तर इकडे मेन रोडला हॉटेल्स खूप चांगले आहेत आणि 1000 रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि 3500 पर्यंत एंड आहे. तर तुम्हाला चांगल्या हॉटेल्समध्ये व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही मेन रोडला व्हिजिट करू शकता. खूप छान असा व्ह्यू पण येतोय आणि सगळे हॉटेल्स आहेत ना ते हिल्सवरच आहेत, म्हणजे डोंगरपट्टीवर आहेत, असे वरती लेअर टू लेअर. तर असे बघायला पण खूप छान वाटतं आणि समोरचा व्ह्यू पण खूप छान येतो. तर तुम्ही याल कोडायकिनारला तर मेन रोडला हॉटेल घ्यायचा प्रयत्न करा आणि मार्केटच्या जवळ हॉटेल घ्यायचा प्रयत्न करा. आमचं हॉटेल आहे ते मार्केटच्या थोडं जवळच आहे, खूपच जवळ आहे. पकडा म्हणजे आम्ही इकडून असं चालत तरी गेलो ना का लगे पोचून. आम्ही इकडे असं चालत तरी गेलो ना का लगे मार्केट जवळ पोचून, खूपच जवळ आहे. आणि मित्रांनो इकडे ना थोडासा बोलता वेळी त्रास पण होतोय ऑक्सिजनचा. हाय हिलवर आहोत ना आपण, खूप म्हणजे हायवर आहोत त्यामुळे. आणि मंडळी येता वेळी स्वेटर घेऊन यायची गरज नाही. इकडे स्वेटरचं एवढं मोठं मार्केट आहे, तुम्हाला इकडे स्वेटर स्वस्तात मिळून जाईल. तर प्रयत्न करा का स्वेटर इकडूनच घ्यायचं आहे. हे खूप छान अशी वॉकिंग चालली आहे आमची, खूप छान. आणि मित्रांनो थोडा बोलायला त्रास होईल मला कारण की इकडे थोडंफार ऑक्सिजन कमी आहे. आणि बघा ही झाडं आहेत ना मोठी मोठी, तुम्हाला लांबी झाडं दिसत आहेत, यांच्यामुळे इकडे थोडा थंडावा जास्तच आहे. आणि इकडे ग्रीनरी आहे म्हणून काही जास्त त्रास होत नाही आपल्याला. पण आपण जेव्हा जास्त बोलतो त्यामुळे ऑक्सिजनची कमी वागते. तर मंडळी आज मॉर्निंगचा चाय पप्पाच्या सोबत पितोय, खूप भारी वाटते. आणि आत्ता वाजले 7 आणि 7चं क्लायमेट तुम्ही बघूनच शकता काय छान क्लायमेट आहे, खूप भारी क्लायमेट आहे. चेस. तर मंडळी फायनली सनराईज झालेला आहे आणि मी आता सनबाथ घेतोय कारण पूर्ण क्लायमेट चिल्ड आहे, त्याच्यामुळे थोडाफार त्रास होतोय बॉडीला. सनबाथ घेतोय. सनबाथ घेणं चांगली गोष्ट आहे, ऊन घेणं चांगली गोष्ट आहे कारण आपले बॉडी टेम्परेचर कंट्रोलमध्ये ठेवतं. तर चला सनबाथ घेऊया प्रॉपरली. आणि तुम्हाला क्लायमेट दाखवलेलंच होतं मी मॉर्निंगचं, तरी पण एकदा परत बघा. खूप छान असं क्लायमेट झालं आहे, पूर्ण थंडावा आहे इकडे, पूर्ण थंडावा क्लायमेट आहे, तर खूप भारी वाटतं. 1 hour later. तर मंडळी मी आता फ्रेश होऊन आलो आहे, आंघोळ केली मी. आता पूर्ण फॅमिली पण आले फ्रेश होऊन. मी सकाळी आंघोळ नव्हती केली कारण की एडिटिंग करून डायरेक्ट वॉकला गेलेलो पप्पाच्या सोबत. तर खूप भारी वाटलं वॉक करून पण. आणि तुम्ही बघितलं असेल क्लायमेट काय होतं मॉर्निंगचं. आणि मित्रांनो माझी झोप पण पूर्ण झाली म्हणून मी 1 तासाची झोप पण छान प्रकारे मारून घेतली. आणि बघा सगळी रेडी झाले, आता गाडीचा वेट करतोय, गाडी यायली का गाडीत बसून जाऊन. तर चलो लेट्स गो. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण धमाल मस्ती तर करणारच आहोत आणि बघूया आज नवीन काय स्पॉट बघायला भेटतात आपल्याला. तर सगळं काही बघायचं आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आजच्या ब्लॉगमध्ये पण धमाल मस्ती होणार आहे. चलो. बाबा हिची नाटकी भारी आहे बाबा. पोजिंग बघ, पोज बघ, एक पोज बघ. मुर्दकर ए मुर्दकर. तर मित्रांनो आमच्या रूमच्या जवळच लोकल शॉप आहे एक मस्तपैकी नाश्त्याचा. तर आपण नाश्ता करतोय आता. माझा एक कॉन्सेप्ट आहे, आपण आता ज्या स्टेटमध्ये आहोत त्या स्टेटचं खाल्लं पाहिजे, म्हणजे इडली डोसा असं. तर आपण नाश्त्याला आता तेच खाणार आहोत. तर मित्रांनो आता डोसा टाकायला घेतलाय त्या साईडला आणि या साईडला पुऱ्या आहेत बघा, मोठ्या मोठ्या पुऱ्या आहेत. आपल्या छोट्या असतात, इकडे खूपच मोठ्या पुऱ्या बनवतात ते बघा.
A few minutes later. जरा मोगरा फुलला. मित्रांनो आमचा नाश्ता खूप छान प्रकारे झालाय. आता हे बघा इकडे गॉगल खरेदी चालू आहे फुल फॉर्म मध्ये. कजे पल्ले काय गॉगल घेता आवरा हान तवरा तरी पण गॉगल घेतात. घेतला का गॉगल? काय गेली नानी? ए कनिष गॉगल घेतला का? नाही घेतला नाही घेतला. चला तर मित्रांनो आता आम्ही विलेज बघायला चाललोय. तर विलेजचं नाव नाही माहित मला पण तुम्हाला सांगतो लवकरच. थांबा वेट करा. अण्णा व्हॉट इज द नेम ऑफ विलेज? कुंभारे अन्नमनोर. अच्छा ठीक आहे. अच्छा ठीक आहे. तर प्रोनाऊन्स करायला जमणार नाही तर ऍडजस्ट करून घ्या. ओके ठीक आहे. गावठी मुर्गा. ए किधर गावठी मुर्गा? किधर? गावठी मुर्गा. A few minutes later. मंडळी आपण आता जंगल पट्ट्यात घुसलोय तर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतोय तर नक्की बघा. One hour later. मंडळी फायनली जंगल पट्ट्यातून निघालो आणि आता पालानी व्ह्यू बघायला आलोय. तर बघूया. हे बघा इकडून दिसते पूर्ण व्ह्यू. मला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो तर नक्की बघा. चलो तर मंडळी कोड्याकिनार इकडून 30 किलोमीटर आहे आणि तुम्हाला तो वॉटरफॉल दिसतोय तो नॅचरल वॉटरफॉल आहे. तो डोंगराचं पाणी आहे पूर्ण. रेन वॉटर नाही. तर खूप छान वाटते असं बघता वेळी ना. तुम्ही बघू शकता ग्रीनरी किती ग्रीनरी आहे. खूप भारी वाटतंय बघायला. वाह एक नंबर. तर मित्रांनो माझा मित्र भेटला एक इकडे खास मित्र आहे माझा. अरे घे घे नर्तकला तिथं ना नाही तर तिथं दिसणार लागला माझ्या. मजा आहे बघा मजा आहे यांची. खातन बस नुसतं खातन बस. झुम्या झुम्या. चला खूप झाला. A few minutes later. तर मंडळी आम्हाला व्ह्यू आवडला म्हणून आम्ही चरवेल गाडी थांबून घेतली. आपण याच विलेज मध्ये जाणार आहोत. बघा कशा प्रकारे फार्मिंग केले कशाप्रमाणे राहत आहेत. 3000ची संख्या आहे म्हणजे पॉप्युलेशन आहे यांची. 3000 लोक राहतात या गावात आणि हे गाव खूप जुनं गाव आहे आणि भारी वाटते. थंडावा इकडे क्लायमेट जरा थंडावा आहे. तर मंडळी तुम्ही नुसतं आता व्ह्यू एन्जॉय करा. आता व्ह्यू बघा कसे कसे. तर मित्रांनो इकडे मंदिर आहे पलानी मंदिर. तर आपण दर्शन करून घेऊया. बघा खूप छान असं मंदिर आहे. भारी मंदिर आहे. आता इकडे दर्शन करूया आणि पूर्ण गाव एक्सप्लोर करूया. बघूया एक्सप्लोर होतंय आणि आपलं गाव बघूया. इकडे लसणाची मार्केट आहेत. छोटे छोटे कांदे लसूण इकडे भेटतात बघा. आणि बघा फुलं बघा. हार बघा एक नंबर हार आहे. तर मित्रांनो टेम्पलमध्ये मित्रांनो खूप मोठी लाईन लागली दर्शनासाठी आणि इकडून तुम्ही बघू शकता प्रॉपर व्ह्यू भेटतोय आपल्याला पूर्ण विलेजचा. आणि टेम्पल मधोमध आहे गावाच्या. खूप छान. या साईडला फार्मिंग आहे पूर्ण. दाखवायचा प्रयत्न करतो. खूप छान इकडे फार्मिंग जास्तच केलं होतं. केलीची झाडच झाड आहेत इकडे. A few minutes later. तर मंडळी मिनी दर्शन करून घेतलं आणि पप्पासाने तो नाही केलं कारण की त्यांची नॉनव्हेज खाल्लेलं अंडी खाल्लेली. मिनी इटल्याच खाल्लेल्या फक्त. आणि मित्रांनो इकडची फुलं बघा एकदम फ्रेश बघायला छान वाटतात. भारी वाटतात. आणि इकडचे लसूण मार्केट कांदा मार्केट बघा. छोटे कांदे छोटा लसूण बघा. डायरेक्ट फार्मिंग केलेलं इकडे. मंडळी पहिला मला ॲव्होकॅडो घातला पण नाही मंडळी इकडे आंबे पण आले या सीझन मध्ये. डिसेंबर मध्ये आंबे बघा. आम्ही आता चना चटपटी घेतले खायला. फुले पण फुलेची पण फार्मिंग आहे. फुले 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 म्हणजे चाचू बफेलो बफेलो बफेलो. फुले म्हणजे बफेलो. ओके. अरे खरं ना. खुले म्हणजे म्हैस काय म्हणजे खुले ते बोलतात खुले बोलतात ना. हा मग ठीक आहे ना भाई. खुले म्हणजे बफेलो. आगरी भाषात खुले बोलतात म्हणजे बफेलो. तिकडे फार्मिंग आहे सगळं आपण तो दाखवतो. तर नक्की ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. A few minutes later. मंडळी आता थोडा वेळ क्रिकेट खेळलो आणि चाचूनी इकडे गाजर घेतलेत. हे पहा आता गाजर एन्जॉय करूया.
खूप थंड आहेत गाजर. हो ये मंडळी, आपण गाजर खायला नाही आलो इकडे, तर तुम्हाला दाखवतो. इकडे रॅबिट फार्म पण आहे आणि शीप फार्म पण आहे. शीप खूप लांब आहेत, पण तुम्हाला रॅबिट दाखवू शकतो तर रॅबिट दाखवतो. आणि इकडे घोडे पण खूप आहेत, तर तू घोडे पण दाखवतो. सगळं दाखवीन, सबको दिखाएगा, सब कुछ दिखाएगा, टेन्शन मत लो. मग गाजर खाऊन पण मी आता पसलोय, म्हणून मी गाजर पण आपण रॅबिटला देऊया. चला बघा रॅबिट, बघा रॅबिट बघा, छोटे रॅबिट्स, छोटे रॅबिट्स. हा अण्णा हे खाऊ घ्या अण्णा. किती मोठं रॅबिट आहे बघा, किती मोठा रॅबिट आहे बघा. ओ भाई साहब बघा रॅबिट, बघा किती मोठे मोठे रॅबिट आहेत, किती मोठे मोठे रॅबिट आहे बघा. व्हाईट रॅबिट बघा, किती मोठा रॅबिट आहे. किती छान पिल्ले आहेत. परी तू आहेस नाही का? मी एवढे इकडे शिप शेड पण आहेत, पण याच्यात शिप नाही आहेत बघा, खाली आहे पूर्ण. तर बघूया बघायला भेटतात का नाही शिप. तर मंडळी व्ह्यू पहा समोरचा, खूप भारी व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे. हे बघा लेक, बघा किती छान लेक आहे. आणि इकडे तुम्हाला गाया दिसत असतील, गौमाता दिसत असतील बघा. इकडे गौमाता पण आहेत आणि त्या साईडला शिप्स आहेत, छोटे छोटे दिसत असतील तुम्हाला, झूम करून दाखवतो. त्या साईडला शिप्स आहेत आणि इकडे गौमाता आहेत या साईडला. मंडळी फुलं बघा इकडची किती छान आहेत बघा. मी पप्पानी काढून आणलेत, इकडेच होते नॉर्मली बघा. तर मंडळी मी आता हॉर्स रायडिंग करतोय, कारण की मला तुम्हाला खालचा पण व्ह्यू दाखवायचा आहे. आणि घोडा इकडे हॉर्स रायडिंग करू नाही शकत नाही, मी हॉर्स रायडिंगच करणार होतो. मला ना हॉर्स रायडिंग करायचा शौक खूप आहे, पण इकडं हॉर्स रायडिंग नाही करत. चलो तर मंडळी हे बघा, परीने आणि जीविकाने पण हॉर्स रायडिंग केले, पण मला व्ह्यू दाखवायचा आहे म्हणून मी हॉर्स रायडिंग केले. तर चला पाहूया हॉर्स रायडिंग. आणि मित्रांनो इकडे एवढी शांतता आहे ना, खूप भारी वाटते, खूप भारी वाटते. एकटा आला ना इकडे, एकटा असं कोण माणूस भाई, कडक शांतता खूप आहे ना इकडे. तर मंडळी पहा किती छान व्ह्यू आहे. ओ ये भारी व्ह्यू आहे. आणि त्या साईडला बघा बोटिंग पण चालू आहे, त्या साईडला. आपल्याला पण बोटिंग करायची आहे, पण आपल्याला करायची आहे कोड्या लेकला बोटिंग. आणि या लेकचं नाव काय? मन्नारलोर लेक बघा, खूप छान अशी लेक आहे. चलो लेट्स गो. 2 hours later. तर मंडळी आता आम्ही खाली उतरलोय आणि घाट उतरता 2 तास गेले कसे समजलं पण नाही. आणि आता रेस्टॉरंटमध्ये चाललोय जेवायसाठी. जेवलो नाही आम्ही, आता जेवायला चाललोय. तर चला जाऊया, जेवूया आणि तुम्हाला जेवण दाखवतो मी काय काय जेवायला घेतले. चला पाहूया. One hour later. तर मित्रांनो खूप छान असं जेवण होतं. लॉलीपॉप खाली, बिर्याणी खाली आणि तंदुरी एक नंबर होती मित्रांनो. तंदुरी पण खूप भारी लागली. आता आम्ही चाललोय रूमवर, थोडं फ्रेश होतोय. A few minutes later. तर मंडळी आता सर्व मंडळी फ्रेश व्हायसाठी गेले आणि मी आता बाहेर आलोय. मी फ्रेश झालोय पूर्ण. आता आपण मार्केटमध्ये जाणार आहोत आणि मार्केटमधून फिश घेणार आहोत आणि मटन चिकन घेणार आहोत. तर ते घेऊन आपण जिकडे आपण इव्हनिंगला साऊथ इंडियन फूड बनवलेलं तिकडेच आपण परत देणार आहोत जेवण बनवायला. तर तिकडचं फूड भारी लागलेलं, का खरं बोललं तर मीही बिझी होतो जेवणातच बिझी झालेलो पूर्ण. तर आता चाललो मार्केटमध्ये. मंडळी आमच्या रूमच्या जवळ सगळे मार्केट जवळच आहेत, म्हणून आम्ही आता वॉक करून आलो. आता वेट करतोय, अण्णा येत आहेत. अण्णा आम्हाला चांगल्या फिश चॉईस करून देतील, त्यासाठी थांबलोय. हे बघा हे फिश मार्केट आहे समोरच, बघू शकता तुम्ही. तर तेव्हा थांबलोय आम्ही. तर मंडळी हे बघा करकर आहे आणि तांब आहे मोठी. तर विचार चालू आहे कुठली घ्यायची आहे. आणि इकडे समुद्राची चिंबोरी आहेत पहा,
तामस घ्या ना. खूप छान अशी समुद्रातली चिंबोरी आहे. इकडे मासली पण खूप छान भेटते, फ्रेश मासले समजते मासले डायरेक्ट. तर मंडळी आता ताम घेतले खायसाठी बघा. आता रस्सा करायचा आहे आणि फ्राय करायचा आहे अर्धी त्राम. ओके डन. बघा कवलं बघा कशी काढायला घेतले एकदम बादशाह तरीके. ये घिस बस घिस. अन्ना इस फिश को क्या बोलते हैं आपके लैंग्वेज में? पूर्व तमिल में कुर्लो बेटी. ओ ठीक आहे समजा. आपल्या याच्यात करकरा बोलतात आणि त्यांच्या याच्यात बेट्टी. एकदम फ्रेश आहे मित्रांनो बघा. मासली बघा फ्रेश आहे भारी. मंडळी हे पहा पोपट मासा बघा किती मोठा पोपट मासा आहे. आणि इकडे तल्याचं मावरा आहे नाही दर्याचा आहे समजते लगे. A few minutes later. तर मंडळी हे पहा इकडे बटाट्याची साईज बघा किती छोटे बटाटे आहेत आणि किती छोटे कांदे आहेत. आणि आता आम्ही रूट्स घेतलेत सगळे. हे पहा कॅरेट्स घेतलेत का ते समजेल भाषाला. पेरू ना कस्टर्ड ऍपल. इकडे सीताफळ पण कसे आहेत. हे सीताफळ आहेत. कोण बोललेले सीताफळ आणि मला पेरू वाटतं. A few minutes later. तर मंडळी आता पूर्ण फॅमिली रेडी होते तयारी करायला गेले. तिथपर्यंत मी ब्लॉग शूट करतोय. बघा तुम्ही माझा पाठचा व्ह्यू तर पाहतच असाल एकदम जन्नत. मित्रांनो तुम्हाला काहीतरी सांगायचं ती दिसते तुम्हाला तिकडे वरती ते स्कूल आहे. स्कूल म्हणजे ठेवले तिकडे स्कूल आहे आणि चर्च पण एकत्र आहे तिकडे. तुम्हाला दाखवायचं होतं. आणि गेल्या टायमाला आम्ही तिकडे स्टे केलेलो होता तिकडे स्टे. आणि मंडळी मी जसं काल बोललेलो ब्लॉगच्या एंडिंगला का जी लोक कमेंट करतील त्यांना मी मेन्शन करेन माझ्या ब्लॉगमध्ये. मानसी भोईर थँक्यू. आणि तुम्ही प्रॉपर कमेंट केले. आणि दिशा पाटील खूप छान अशी कमेंट केली. मी बघितली दोघांची कमेंट प्रॉपर होती. हॅशटॅग तन्मय पाटील ब्लॉग्स ॲज कंपल्सरी लागला पाहिजे. आणि मी जशी कमेंट करतो तशीच तुम्हाला कमेंट करायची आहे. मी तुम्हाला मेन्शन करत जाईल. आणि आत्ता पण चान्स आहे तुम्हाला कमेंट करायचं आहे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये मेन्शन करत जाईल. आता या सिरीजमध्ये जरा खूप मजा येणार आहे. आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. आणि ट्रॅव्हलिंगचा पण ब्लॉग बघितला नसेल तर स्टार्टिंगपासून बघत राहा. तुम्हाला खूप मजा येईल या ब्लॉगमध्ये पण आणि पुढच्या ब्लॉग्समध्ये पण. तर तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. A few minutes later. मंडळी आपण कालच्या ब्लॉगमध्ये त्या साईडून शॉपिंग केलेली. तर आज आपण या साईडून शॉपिंग करणार आहोत. आणि या साईडला ना नवीन काहीच नाही सेम आहे सगळं. फक्त एवढंच का इकडे टॉय शॉप आहे. आपल्या तिकडे कोण छोटे मुलं आहेत त्यांना घेऊन जायचं आहे तर इकडून आपण घेऊन जाऊ शकतो. खूप छान असं टॉय शॉप आहे. आणि इकडे मम्मीने ऑलरेडी 2 बॅगा घेतलेत. इकडूनच घेतलेत. मम्मी बॅगा दाखव. हे बघा इकडून मम्मीने 2 बॅगा घेतलेत. इकडे बॅगा पण खूप स्वस्त मिळतात. तर इकडे आलं तर शॉपिंग करायला विसरू नका. खूप शॉपिंग करू शकता. बघा चांगले चांगले पॅटर्न ही बॅग आहे तिकडे. विजिट कराल ना तर मार्केट नक्की विजिट करा. आणि मंडळी इकडे शोपीसचं पण सामान खूप भेटतं. या साईडला त्या साईडला नुसतं आपलं शॉपिंग करायसाठी स्वेटर्सचं मार्केट आहे. आणि इकडे शोपीसचं मार्केट आहे पूर्ण. तुम्हाला काय शोपीस करायसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही इकडून घेऊन शकता. ओके मित्रांनो आता सकाळची हरकत झाले. बोलता वेळी दम लागतो. ठीक आहे. मेरी क्रिसमस बडे. तर मित्रांनो इकडे क्रिसमस फेस्टिवलचं सेलिब्रेशन चालू होतं. तर तुम्ही बघितलंच असेल खूप छान प्रकारे. 1 hour later. तर मंडळी आम्ही खूप शॉपिंग केली. आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये पण मार्केट दाखवलेलं. तर मी आज मार्केट दाखवलं नाही तुम्हाला. आत्ता मंडळी आम्ही परत तिकडे चालू आहे. परत तिकडे चालू आहे जेवायसाठी. आम्ही मासली बनवायला दिलेली ती आता मासली टेस्ट करून मी तुम्हाला सांगणार आहे. A few minutes later. मंडळी आज मच्छी आणायचं कारण म्हणजे आपल्या लेडीज आहेत. नानी आहे मम्मी आहे यांचे उपवास चालू होते.
आपले गुरुवार चालू आहे तर त्यांचे उपवास चालू होते, तर त्यांना रोजचं व्हेज जेवण आणायचं. तर त्यांचा आज आम्ही उपवास सोडून घेतला मासलीने. ती लोक चिकन नाही खात पण मासली खात आहेत. त्यांना बोललो की आम्ही गुरुवारी पकडत जाऊ उपवास, आज नको पकडू. तर आता ॲडजस्टमेंट केले आम्ही सगळं. तर आता मासली खायला रेडी झालेत ती लोक. तेव्हा आम्ही मासली आणले. तर आता आम्ही ग्रेव्हीमध्ये बनवले आणि थोडं आम्ही फ्राय केले. तर मासली खायला पण खूप मजा येणार आहे मित्रांनो. A few minutes later. मावऱ्याचे पीस तलवलेत आणि दुसरे बघा मावऱ्याचं कांजी केले. आणि मी तुम्हाला जेवण भेटतो मित्रांनो. भात पण आहे, सूप पण आहे, कालसारखंच जेवण आहे सेम. 1 hour later. तर मंडळी कालचं जसं जेवण होतं ना तसं आजचं जेवण नव्हतं. कारण की काल जे जेवण होतं ना भारी लागत होतं जेवायला. पण आजचं जेवण पण छान होतं, पण काल जे जेवण होतं ना बादशाह जेवण होतं. आणि मित्रांनो तुम्ही कोड्याकिनारला आलात कधी पण जेवण बनवायला देऊ नका. खरं सांगतोय, कधी पण जेवण बनवायला देऊ नका. चांगले चांगले रेस्टॉरंट आहेत तिकडे जेवायला जा. किती बिल होणार आहे? 2000 रुपये बिल होणार आहे, ते भरवा होईल. कारण की कोड्याकिनारला स्कॅम होतात जेवण बनवायला दिल्यावर. कारण की आमच्या जोडला झाला म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही कोड्याकिनारला आलात तर कधी पण जेवण बनवायला देऊ नका. बस आता तो विषय झाला, सोडून टाका. गेले तर गेले, ते परत येणार तर नाही, सोडून टाका. आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला कमेंट करायला सांगितले मी. आता तुम्हाला कमेंट करायचं आहे तन्मय पाटील ब्लॉग्स. प्रॉपर नाव लिहायचं आहे. प्रॉपर नाव लिहिलं का मी तुम्हाला मेन्शन बॅग देईन माझ्या ब्लॉगमध्ये. तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला नक्की मेन्शन बॅग भेटेल. आज पण मी 2 लोकांना दिला आहे मेन्शन बॅग, तर मी पाहिलाच असेल. आणि तुम्हाला सांगायचं होतं का जेवढा हा ब्लॉग शेअर होत असेल तेवढा शेअर करा. मला सपोर्टची खूप गरज आहे. तुम्ही पण मला सपोर्ट करतायत, पण अजून सपोर्टची गरज आहे. आणि तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करा. तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर त्याप्रमाणे मला सबस्क्राईब करा. असेच ब्लॉग पुढे पण येत राहणार आहेत. बाय बाय.